मुळात आपल्या पहिल्यांदा धर्माकडे पाहणं गरजेचं आहे. आपल्या धर्मामध्ये, या देशामध्ये हजारो लोक आज ज्याला जातात मरतात, त्यांचे अंतिम संस्कार हे लाकडावरती होतात. ही लाकडं कुठून येतात? आज ती जी जंगलतोड होते, त्या सगळ्या जंगलतोडीचा सर्वाधिक समजा लाकडाचा पुरवठा जर कुठे होत असेल तो स्मशानभूमीमध्ये होतो. आणि इलेक्ट्रिकवरच्या ज्या काही तुमच्या आहेत त्या काय म्हणतात त्याला, विद्युत दाहिनी, याचं देशभरामधलं प्रमाण 0.1% पण नाहीये. आपणच आपल्या धर्मामधल्या अनेक या सगळ्या परंपरा या सगळ्या जगवण्यासाठी म्हणून आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड करतो. मला असं वाटतं याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. अंत्यसंस्कारासाठी वापरला जाणारा लाकूड आणि त्याची पर्यावरणीय हानी या विषयासंदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे बोलले आणि राज्यात त्या विषयावर चर्चेला सुरुवात झाली आहे. आपल्यासोबत विजय लिमये सर आहेत. विजय लिमये सर गेले अनेक वर्ष त्यांच्या इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशनच्या वतीने याच विषयावर काम करत आहेत. विजयजी, राज ठाकरेंनी जो मुद्दा उचललेला आहे तो खरोखर किती गंभीर आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एक मोठं आव्हान निर्माण करणार आहे? राज ठाकरे साहेबांनी जो विषय उचललेला आहे तो खरोखरच फार फार गंभीर आहे. आणि देशामध्ये एकंदरीतच राजकारण्यांना ह्या विषयाचं फारसं गांभीर्य तसं नव्हतं आजपर्यंत कधी. पण राज ठाकरेंनी जेव्हा हा विषय उचललेला आहे तेव्हा मी असं समजू शकतो की नक्कीच राजकारणामध्ये याच्यावर उलथापालथ नक्की होईल. पर्यावरणीय प्रश्न खरोखर निर्माण होत आहेत अंत्यसंस्काराच्या साठी लागणाऱ्या लाकडाच्या माध्यमातून. महाराष्ट्रात तसं प्रश्न उद्भवायला लागले अनेक क्षेत्रांमध्ये. बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम येत आहे. पर्टिक्युलरली मुंबईमध्ये तर लाकूड तसं मिळतही नाही, फार कमी होतं, कारण तिथं सगळ्यात जास्त मृत्यूदर आहे, कारण लोकसंख्या जास्त आहे. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार करता आपण असं म्हणू शकतो की इथं प्रत्येक म्हणजे मृतदेहासाठी आपल्याला 15 वर्ष वयाच्या 2 झाडांची कत्तल करावी लागते. कारण एक मृतदेहाचा अंत्यसंस्कार म्हणजे 2 झाडं. एक मृतदेहाचा अंतिम संस्कार म्हणजे 2 झाडं. आणि हे लाकूड जे असतं ते जवळपास 350 किलो आपण प्रत्येक मृतदेहासाठी द्यावं लागतं. आणि हे वाळलेलं लाकूड असल्यामुळं निश्चितच आपल्याला 2 झाडं कमीत कमी कापावी लागतात त्यासाठी. जर आपण महाराष्ट्र आणि भारताचा विचार याच प्रमाणाच्या अनुषंगाने केलं तर महाराष्ट्रात दरवर्षी किती झाडं कापावी लागतात, जेवढे मृत्यू होतात त्या अनुषंगाने, आणि भारतात काय प्रमाण आहे? याचा जो रेशिओ काढलेला आहे मी, एका मृतदेहासाठी आपल्याला 2 झाडं कापावी लागतात. आणि भारताचा जर विचार करता वर्षाला जवळपास 80 लाख मृतदेहांचे अंतिम संस्कार केवळ लाकूड वापरून केलेलं असल्यामुळं 1,60,00,000 झाडं कापावी लागतात. आणि याचं जर जंगलाच्या हिशोबात जर आपण याचं हे मांडलं तर आपल्याला दिसेल की 100 स्क्वेअर किलोमीटरच्या बरोबरीचं जंगल दरवर्षी आपण केवळ अंतिम संस्कारासाठी कापत आहोत. राज ठाकरेंनी या विषयाला जेव्हा हात घातला तेव्हा त्यांनी विद्युत दाहिनीचा एक सल्ला दिला किंवा एक सूचना केली की विद्युत दाहिनी प्रत्येक शहरामध्ये असायला हवी. ABP माझाने त्या संदर्भात जेव्हा माहिती घेतली, बऱ्याचशा शहरांमध्ये विद्युत दाहिनीची व्यवस्था मोठ्या शहरांमध्ये सुद्धा नाही आहे. तर खरोखर लाकडाऐवजी अंत्यसंस्कार दुसऱ्या पर्यायी मार्गाने करायचा असेल तर विद्युत दाहिनी हा समर्पक पर्याय आहे की दुसरेही काही पर्याय आहेत? काय स्थिती आहे महाराष्ट्रात सध्या? महाराष्ट्रात आता विद्युत दाहिनी ही एक ॲब्सोल्यूट झालेली गोष्ट आहे. त्यामुळे जिथं जिथं पूर्वी विद्युत दाहिनी होत्या त्याचं आता गॅस दाहिनीमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. आणि हे गेल्या जवळपास 30 वर्षापासून सुरू आहे. आणि विद्युत दाहिनी ही पर्यावरणाला बिलकुलच चांगली नाही आहे, कारण त्याच्यासाठी वीज वापरावी लागते. आणि ही वीज आपल्याला आजही कोळसा जाळूनच मिळते. म्हणजे आज जर आपण भारताचा विचार केला तर आपल्याकडं आजही जवळपास 80% वीज ही केवळ कोळसा जाळूनच मिळते. आणि जर कोळसा जाळून वीज घेणारी आपण घेत असू आणि तीच जर का अंतिम संस्काराला वापरत असू तर याचा अर्थ निश्चितच ती गोष्ट चांगली नाही आहे. इतर पर्याय काय असू शकतात? आता विद्युत दाहिनीऐवजी आपण म्हणतात की गॅस दाहिनी जी आहे ती अनेक ठिकाणी येत आहेत. काही ठिकाणी LPG किंवा डिझेलवरची आधारित शवदाहिनी आहेत. तर परफेक्ट उपाय काय असू शकतो याबद्दल? ओके, ह्याच्यासाठी जर परफेक्ट विचार करायचा म्हटलं तर आपल्याला रिजनरेटिव्ह एनर्जी पाहिजे, म्हणजे ज्याला अक्षय ऊर्जा आपण म्हणू शकतो. तर
विद्युत दाहिनी, गॅस दाहिनी, डिझेल दाहिनी या तिन्ही दाहिन्या या अक्षय ऊर्जा देणाऱ्या नाही आहेत, कारण ह्या सगळ्यांना आपल्याला जमिनीतनं काढावं लागतं. तर याला एक सुंदर पर्याय म्हणजे मोक्षकाष्ठ, आणि हे ते मोक्षकाष्ठ आहे. आज नागपूरमध्ये गेल्या 5 वर्षापासून आम्ही याचाच वापर करून अंतिम संस्कार करत आहोत. हे मोक्षकाष्ठ जे आहे म्हणजे नेमकं काय आहे, याच्यासाठी कच्चा माल म्हणून काय वापरलेला आहे? मुळात लाकडापासूनच तयार झालेला आहे की कशापासून तयार झालेला आहे? शेतकरी जेव्हा पीक घेतो त्या पिकाची पीक घेतल्यानंतर साधारणतः 25 ते 30% जो हिस्सा असतो तो हा खराब हिस्सा असतो, ज्याला हिंदीमध्ये लोक पराली म्हणतात. आपल्या इथं त्याच्यामुळे धाटं, सड वगैरे ह्या नावानं बोललं जातं. एकंदरीत शेतामधला पालापाचोळा. येस, एकंदरीत शेतातला पालापाचोळा. आणि हा पालापाचोळा शेतकरी आजपर्यंत जाळत होते, तर आम्ही आता शेतकऱ्यांच्याकडनं हा विकत घेतो आणि याच्यापासून या विशिष्ट प्रकारच्या विटा बनवलेल्या आहेत आम्ही, आणि ह्या विटांना आम्ही मोक्षकाष्ठ असं नाव दिलेलं आहे. हे साधारणपणे कसे बनवले जातात, म्हणजे याचा काही तुम्ही कारखाना सुरू केला आहे, काय केलं आहे? हो, हे मशीननं बनवलं जातं. याच्यासाठी एक्सक्रुजन नावाचं एक प्रकारचं मशीन येतं आणि त्याच्यामधूनच हे बनवलं जातं. आणि हा कचरा त्या मशीनमध्ये एका बाजूनं टाकला जातो आणि दुसऱ्या बाजूनं या विटा तयार होत असतात. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही ह्याचा वापर सगळ्या स्मशानघाटावर करतो. आमच्याकडे 6 स्मशानघाट आहेत की जिथं याचा वापर केला जातो, आणि महिन्याला जवळपास 400 मृतदेहांचे अंतिम संस्कार या पद्धतीनं करून आम्ही वर्षाला जवळजवळ 10,000 झाडांना जीवदान देतो. हे जे मोक्षकाष्ठ आहे याची लाकडाच्या तुलनेमध्ये जर आपण किमतीच्या अनुषंगाने विचार केलं तर हे लाकडापेक्षा पर्यावरणीय दृष्टिकोनातून नक्कीच चांगले आहेत, मात्र किमतीच्या अनुषंगाने काय स्थिती आहे? किमतीचा जर विचार केला तर लाकूड जवळपास 2,700 ते 3,000 रुपयाला मिळतं एका मृतदेहासाठी, आणि ह्याची किंमत साधारणतः 2,300 रुपये असते, म्हणजे जवळपास 400 रुपयाचा त्याच्यातला फरक आहे. त्यामुळे 400 रुपयानं हे स्वस्त आहे, त्यामुळं लोकांच्या खिशाला परवडणारंही आहे, सोबत हे पर्यावरणपूरक आहे. याच्यापासून शेतकऱ्यांना फायदा मिळतो, म्हणजे शेतकऱ्यांना याच्यातून अर्थार्जन होतं. आणि याची फॅक्टरी खेडेगावात लावल्यामुळं निश्चितच खेड्यातल्या काही लोकांना रोजगार मिळतो. तर उत्तर भारतामध्ये दरवर्षी एक समस्या निर्माण होते. पंजाब आणि हरियाणाचे जे शेतकरी आहेत ते तिथला जो पालापाचोळा ज्याला पराली म्हणतात ते जाळतात आणि दिल्लीमध्ये त्याच्यामुळे प्रदूषण निर्माण होते. बरोबर. असे मोक्षकाष्ठ तिथेही त्या समस्येवरचे उपचार होऊ शकतो. निश्चितच हा भारतासाठीच उपचार आहे, म्हणजे संपूर्ण भारतामध्येच अशा तऱ्हेनं पराली सगळीकडे जाळली जाते. फक्त दिल्लीचा विचार करता तिथं मीडिया बसलेला आहे, तिथं पॉलिटिशियन्स बसलेले आहेत, त्याच्यामुळं त्याचा उहापोह जास्त होतो. पण संपूर्ण भारतात अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व ठिकाणी आपल्याला त्यांच्या शेतातला जो काडी कचरा असतो तो शेतकरी जाळून टाकतात. पण एक प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो की जेव्हा उत्तर भारतातले शेतकरी पराली जाळतात तेव्हा प्रदूषण होतो अशी एक ओरड होते, आणि जेव्हा आपण याचा त्या पालापाचोळ्याचा किंवा परालीचा मोक्षकाष्ठ बनवतो आणि त्याच्यातून जेव्हा अंतिम संस्कार करतो त्याच्यातून प्रदूषण होते अशी ओरड काही करणार नाही लोक. ह्याच्यामुळं प्रदूषण होण्याचं कारण नाही आहे, कारण दरवर्षी पीक तयार होत असताना त्या पिकातनंच हे बनवलेलं आहे. पिकाचा रेसिड्यू आहे, त्याच्यामुळं जेव्हा नवीन पीक येतं तेव्हा पुन्हा परत हाच रेसिड्यू गॅस फॉर्ममध्ये त्याच्यात जातो. झाडाच्या बाबतीत तसं नाही, कारण 15 वर्षाचं झाड जेव्हा आपण कापतो तेव्हा तो जो CO2 जनरेट होणार आहे तो 15 वर्ष हवेत राहणार आहे, जेव्हा त्याच्या ठिकाणी दुसरं झाड येईपर्यंत. आणि कोळसा आणि याच्या बाबतीत तर काही विचार करण्याची आवश्यकताच नाही, कारण त्यांना जगात सगळ्यांना माहिती आहे की कोळशापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. तर मोक्षकाष्ठ आत्ता प्राप्त परिस्थितीमध्ये सगळ्यात चांगला पर्याय आहे, आणि ज्याच्यामुळं लोकांनाही रोजगार होतो. आणि तमाम भारतामध्ये जर भारताचा पूर्ण विचार केला तर याच्यापासून जवळपास 1,00,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. लोक सोप्या रीतीने ज्यांचे आप्तस्वकीय ज्यांचा मृत्यू होतो त्यांचे नातेवाईक अंत्यसंस्कार करताना परंपरेने पिढीजात पद्धतीने लाकडाचा वापर करून अंत्यसंस्कार कुटुंबात होत आलेले आहे वगैरे असे तर्क देतात की तुम्ही जेव्हा त्यांचं एक समुपदेशन करतात तर इझिली लोक मान्य करतात. जेव्हा मी हे काम म्हणजे ह्या कामाची सुरुवात केली तेव्हा लोकांना काही गैरसमज होते. हळूहळू ते गैरसमज लोकांचे गेलेले आहेत. म्हणूनच आम्ही जेव्हा काम सुरू केलं होतं तेव्हा महिन्याला 15-20 लोकांचे अंतिम संस्कार करत होतो महिन्याला, ते आता आम्ही 400पर्यंत पोचलेलो आहोत. याचं कारण हेच आहे की याच्यामुळं लोकांना आता कळलेलं आहे की याच्यावर अंतिम संस्कार केल्यानं पर्यावरणाला हानी पोचत नाही म्हणून.
तर राज ठाकरे यांनी जो मुद्दा समोर आणलेला आहे त्या संदर्भात विजय लिमये सरांनी सांगितलेलं आहे की जवळपास 100 स्क्वेअर किलोमीटर एवढं जंगल जे आहेत ते भारतामध्ये अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडामुळे दरवर्षी नष्ट होत आहे आणि त्याचा एक पर्याय त्यांनी गेल्या अनेक वर्षांच्या संशोधनातून आणि अनुभवातून शोधलेला आहे तो हा मोक्ष काष्ठ आहे आणि या मोक्ष काष्ठाच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये दर महिन्याला 400 अंत्यसंस्कार व्हायला लागलेले आहे. त्यामुळे जर हा मोक्षकाष्ठ लाकडावरच्या अंत्यसंस्काराला एक चांगला पर्याय असेल तर नक्कीच राज ठाकरे ज्या समस्येकडे बोट दाखवत आहे त्या समस्येचा उपाय विजय लिमये यांनी गेल्या अनेक वर्षातून जो शोधलेला मोक्षकाष्ठ आहे तो असू शकतो. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.